नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज अजित पवार साहेबांनी खूप मोठी अशी घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये बरेच असे बदल केलेले आहेत, ज्यामध्ये 7 वेगवेगळे मोठे असे बदल केलेले आहेत। तर पहिला बदल आहे तर तो म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या 2 नंबरचा जो बदल केलेला आहे तर तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1 रेशन कार्ड, 2 मतदार ओळखपत्र, 3 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि 4 जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डोमासाईल म्हणजे आदिवासी अट आहे ती वगळण्यात आलेली आहे। आणि 3 नंबर जे आहे तर ते म्हणजे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। शेत जमिनीची जी 5 एकर पेक्षा जास्त असलेल्या महिलांना अर्ज करता येत नव्हता तर त्यांच्यासाठी सुद्धा ही अट वगळण्यात आलेली आहे। आणि 4 नंबर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात येत आहे। तर यामध्ये महिलांसाठी 5 वर्षाची वयवाढ करण्यात आलेली आहे। आणि जो 5 नंबरचे बदल करण्यात आलेला आहे तर तो म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा त्यांचं अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। 6वा जो महत्त्वाचा बदल केला आहे तर तो म्हणजे रुपये 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। तर केशरी आणि पिवळे ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाची दाखल्याची अट मागे घेण्यात आलेली आहे, त्यांना उत्पन्नाची दाखला देण्याची आवश्यकता नाही। आणि महत्त्वाचा असा 7वा बदल म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, उत्पन्न दाखला डोमासाईलसाठी जी धावपळ करीत होता तर ती तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाहीये। आता सध्या तुम्हाला तुमच्या जवळ आहेत त्या कागदपत्रावरती तुम्ही तुमचा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म सादर करू शकता, अर्ज भरू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची धावपळ करण्याची गरज नाहीये, उत्पन्न दाखला किंवा डोमासाईल दाखला काढण्याची आवश्यकता नाहीये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारख्याच धावपळ करणाऱ्या बंधू आणि भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।